आजच्या बदलत्या काळात पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेतीचे महत्त्व वाढले आहे. त्यापैकी एक म्हणजे मशरूम शेती. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजची ही यशोगाथा पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे राहणारे शेतकरी आर्यन शिंदे यांची आहे. शिंदे यांनी 2007 मध्ये तिरुपती बालाजी ग्रुप प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आणि 2018 पासून या कंपनीत मशरूम उत्पादनात काम करत आहेत. शिंदे हे रासायनिकदृष्ट्या मोठा व्यवसाय करतायत. ज्यावेळी त्यांनी या कंपनीला सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे फक्त एक कामगार होता, पण आज त्यांची कंपनी खूप मोठी झाली असून या मशरूम शेतीतून सध्या त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 3.5 ते 4 कोटी रुपये असल्याचं ते सांगतात. मशरूम शेतीबद्दल ते बोलतात की त्यांनी शक्यतो बटन मशरूम, जे अधिक विकली जाणारी जात आहे, याचे उत्पादन घेतात. मशरूम हा 1.5 महिन्याचा पीक असून महाराष्ट्रात मध्य भागात तो लवकर वाढतो. मशरूमची वाढ होण्यासाठी 18 ते 23 डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक असतं. यासाठी सोयाबीनचा भुस्सा, गव्हाचा भुस्सा, कोंबडी खत आणि जिप्सम वापरून कंपोस्ट खत तयार केले जाते. मशरूमची वाढ होण्यासाठी 18 ते 23 डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक असते. यासाठी सोयाबीनचा भुस्सा, गव्हाचा भुस्सा, कोंबडी खत आणि जिप्सम वापरून कंपोस्ट खत तयार केले जाते. मशरूम लावण्यासाठी केसिंग ही प्रक्रिया करतात, ज्यामध्ये नारळाचा भुस्सा, माती आणि कॅल्शियम कार्बोनेट वापरले जाते आणि गरजेनुसार पाणी दिले जाते. मशरूमची प्रक्रिया करून विशिष्ट द्रव्यांसह डब्यामध्ये पॅक केले जातात. या प्रक्रियेला कॅनिंग म्हणतात. मशरूमचा मूळचा लाईफ स्पॅन 5 दिवसांचा असतो, पण कॅनिंग केल्यास तो 2 वर्षापर्यंत टिकतो असं ते सांगतात. मशरूमला साधारणपणे 24 कॅरेट सोन्याच्या दराप्रमाणे दर मिळत असल्याचं शिंदे सांगतात. ते तरुण उद्योजकांना नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला देतात. तर शेतकरी मित्रांनो, आर्यन शिंदे यांच्या या मशरूम शेतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आर्यन शिंदे यांच्या या मशरूम शेतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या शेतीविषयक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा.